नाशिकच्या दिंडोरी तालुक्यातील भनवड येथील गायरान जमीन गट नंबर 190 या जमिनीवर काही इसमांनी अतिक्रमण केल्याचं निदर्शनास आल्यानंतर भनवड ग्रामस्थांनी या संदर्भात आवाज उठविण्याचं ठरवलं। 2011 पासून याबाबत ग्रामस्थ वारंवार पाठपुरावा करत आहेत, मात्र आता तब्बल 14 वर्षांचा वनवास भोगूनही भनवडच्या ग्रामस्थांची ही हक्काची जमीन अतिक्रमण मुक्त होत नाही हे विशेष। ही जागा यात्रा आणि बाजारपेठेसाठी गावाला सार्वजनिक वापरासाठी लागत असते। ही सार्वजनिक जागा असून वैयक्तिक लाभाची नसल्यानं सरकारी अधिकाऱ्यांनी जे काही अतिक्रमण आहे ते काढून गावाला ही मोकळी जागा करून द्यावी अशी मागणी यावेळी भनवड ग्रामस्थांनी केली आहे। मी रमेश चिंतामण मिसाळ, मौजे भनवड, तालुका दिंडोरी येथील ग्रामस्थ असून सदर 190 चांदखानाचे या गटा संदर्भात वेळोवेळी आम्ही जिल्हाधिकारी साहेब, प्रांत साहेब, तहसीलदार साहेब तसेच भूमी अभिलेख साहेबांना वेळोवेळी अर्ज निवेदन करून सुद्धा आजपर्यंत म्हणजे 2011 पासून ते आज तारखेपर्यंत आम्ही वेळोवेळी निवेदन करून त्या गट नंबर 190 ची कुठलीही आतापर्यंत शहानिशा झालेली नाही किंवा त्या जागेवर कोणताही अधिकारी, माननीय जिल्हाधिकारी साहेब, तहसीलदार साहेब, प्रांत साहेब कोणीही आतापर्यंत उपस्थित झालेले नाही। उलट वेळोवेळी आम्हाला कुठेतरी डावलण्याचा प्रयत्न चालू आहे आणि हा केवळ राजकीय दबावपोटी चालू आहे। तर आज सदर आजच्या या तारखेपासून माननीय 8 दिवसापर्यंत आम्हाला या गट नंबर 190 चांदखन याची जिल्हाधिकारी साहेब यांनी स्थानिक चौकशी करून ती जागा शासकीय आहे किंवा प्रॉपर्टी ही मालमत्ता ही खाजगी आहे हे कायम हद्द करण्यात यावं ही आमची गावाच्या वतीने कळकळीची विनंती आहे। अशोक सोनीराम कराटे, मुक्काम पोस्ट भनवड, तालुका दिंडोरी, जिल्हा नाशिक। आम्ही आमच्या गावातील आकारी पडीत चांदखन गट नंबर 190 या संदर्भात गेल्या 2011 पासून तर आतापर्यंत पाठपुरावा करून सुद्धा आम्हाला आतापर्यंत न्याय मिळालेला नाही। तुमच्या माध्यमातून कुठेतरी आम्हाला न्याय मिळावा म्हणून आम्ही आता आज दिनांक 5/2/2025 वार बुधवार या दिवशी प्रांत अधिकारी दिंडोरी यांना निवेदन दिले, तसेच तहसीलदार साहेब दिंडोरी यांना निवेदन दिले आणि आता आम्ही नाशिकमध्ये कलेक्टर साहेबांना निवेदन देत आहोत। आमच्या तालुक्यामध्ये आजी माजी आमदार असून सुद्धा आतापर्यंत आम्हाला न्याय मिळाला नाही, तरी कलेक्टर साहेबांनी याची दखल घेऊन आम्हाला न्याय मिळवून द्यावा का, जेणेकरून 2011 सालापासून तर आतापर्यंत 15 वर्ष झाले। 15 वर्षामध्ये कुठल्याही पद्धतीने आम्हाला अधिकाऱ्यांकडून किंवा कुठल्याही नेत्यांकडून न्याय मिळाला नाही, तरी हीच आमची अपेक्षा आहे का आता तरी कुठेतरी न्याय मिळावा ही सर्व गावाच्या वतीने, परिसराच्या वतीने, तालुक्याच्या वतीने आम्ही आपणास विनंती करीत आहोत। ही गायरान जमीन अतिक्रमण मुक्त होण्यासाठी पुन्हा प्रांत अधिकारी, तहसीलदार तसेच जिल्हाधिकारी महोदय यांना याबाबत निवेदन देऊन या संदर्भात कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे। मात्र भनवडकरांचा आता तरी हा वनवास संपेल का, गायरान जमीन अतिक्रमण मुक्त होईल का याकडे ग्रामस्थांचं लक्ष लागलंय।